दिलेली आहे आपल्याला 4 7 8 2 10 15 12 14 6 11 4 7 4 8. तर ही सिरीज दिलेली आहे. या सिरीजवरून आपल्याला आता काय करायचं आहे, क्वार्टाईल डेव्हिएशन काढायचं आहे. आता क्वार्टाईल डेव्हिएशनचा कोणताही प्रॉब्लेम दिला आणि तिथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल सिंपल सिरीज दिसली तर सगळ्यात पहिले काय करायचं, सोल्युशन काढायचं. सोल्युशन काढल्यानंतर या सिरीजला असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचं. असेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डरला मराठी काय म्हणतात, चढता क्रम. चढत्या क्रमामध्ये ही सिरीज लावायची. ठीक आहे. चढता क्रम कसा लावला जातो तुम्हाला माहितीच आहे. कसा लावला जातो, सगळ्यात पहिली जी संख्या छोटी असते मग मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, मग त्याच्यापेक्षा मोठी, म्हणजे 1 2 3 4 5 6 7. डिसेंडिंग म्हणजे 10 9 8 7 6 5 असं. आता सगळ्यात पहिली छोटी संख्या कोणती आहे, 2, नंतर 4, नंतर 4, नंतर 6, नंतर 7, नंतर 8, नंतर 10, नंतर 11, नंतर 12, नंतर 14, नंतर 15. हा लागला आपला चढता क्रम. समजलं? इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट आहे का? दिलेली जी सिरीज आहे याला सिंपल किंवा इंडिव्हिज्युअल सिरीज म्हणतात, याला सुटे प्राप्तांक म्हणतात, याला साधी पदमाला म्हणतात. जेव्हा अशी सिरीज दिलेली असते तेव्हा सगळ्यात पहिले याचा कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर सगळ्यात पहिले आपली जी सिरीज दिलेली आहे त्याला चढत्या क्रमामध्ये लावून द्यायची. पण ऑलरेडी जर त्यांनी पहिले सिरीज पाहून घ्यायची, टेढी मेढी असेल तर चढता क्रम लावायचा. जर ऑलरेडी इथे चढता क्रम मध्ये सिरीज दिलेली असेल तर चढता क्रम लावायचा नाही. कधी कधी तुम्हाला कन्फ्युज करतात ते लोक. सरळ तुम्हाला चढता क्रम इथे दिलेला राहतो, तुम्हाला डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. पहिले पाहून घ्यायची, सिरीज कडे लक्ष द्यायचं. आपण खूप एक्साइटमेंट मध्ये जातो, इथे लक्षात देत नाही आणि गणित सोडवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिले सिरीज कोणती दिली आहे ती पाहिजे. समजलं? त्याचा मग जर इकडे तिकडे दिली असेल चढता क्रम लावायचा, सरळ असेंडिंग मध्ये दिलेली असेल लावायची गरज नाही. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आता काय करायचं आपल्याला, क्वार्टाईल 1 आपल्याला ग्रुप शोधायचा आहे. आता इथे ग्रुप नाही शोधत, इथे आपल्याला व्हॅल्यू शोधावं लागतं. श्रेणीची व्हॅल्यू, द साइज ऑफ n+1 divided by 4 ts that item. ठीक आहे, हा पहिला फॉर्म्युला. त्याच्यानंतर क्वार्टाईल 1 द साइज ऑफ n किती आहे मोजा. n म्हणजे नंबर ऑफ आयटम, एकूण पद, एकूण व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. एकदा चढता क्रम लावला ना हे विसरून जायचं वरचं, याच्याकडे लक्ष द्यायचं. टोटल किती आहे, 11 + 1 divided by 4 ts that item. आपले आयटम किती सापडले, 11. त्याच्यानंतर द साइज ऑफ 11 + 1 किती होतात, 12. 12 divided by 4 th that item. क्वार्टाईल 1 द साइज ऑफ 12 divided by 4 किती होतात, 3. आता इथे th आहे, आपण फिफ्थ म्हणतो का. हे व्हॅल्यू कशी आहे, मॅक्झिमम 9 8 7 6 5 4 है ना, असं येते म्हणून इथे th लागलाय. जास्तीत जास्त काय इथे th येते म्हणून इथे फॉर्म्युल्यामध्ये th लागलाय. आता इथे थर्ड आलं, इथे काय लिहायचं, थर्ड दॅट आयटम. आता हा थर्ड म्हणजे उत्तर नव्हे. आता उत्तर कसं काढायचं, थर्ड म्हणजे दिलेल्या श्रेणीतील थर्ड दॅट आयटम. दिलेल्या ही जी श्रेणी आहे त्याच्यातली जी थर्ड क्रमांकाचे जे पद राहील ते राहील तुमचं क्वार्टाईल 1. मोजा 1 2 3, म्हणजे थर्ड आयटम किती आहे, 4. म्हणजे Q1 चं उत्तर किती आलं, 4. Q1 = 4. Q1 = 4 हे आपलं Q1 चं उत्तर आलं. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? जे कोणतं उत्तर येईल ना ती जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू इथे शोधायची. म्हणजे कितव्या नंबरवर आहे, थर्ड आला, थर्ड, फोर्थ आला तर 1 2 3 4. ठीक आहे, ज्या क्रमांकावर ती व्हॅल्यू आली ते तुमचं आन्सर आहे.
ठीक आहे, इथे लिहायचं. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला कशाचा आहे आपला Q3 चा. Q3 चा फॉर्म्युला काय, द साइज ऑफ 3n+1 डिवाइडेड बाय 1 डिवाइडेड बाय 4 T is that आयटम. त्याच्यानंतर द साइज ऑफ 3n किती आहे आपला 11 प्लस 1 डिवाइडेड बाय 4 T is that आयटम. n एकच वेळा शोधावा लागतो हा. द साइज ऑफ 3 11 प्लस 1 किती होतात 12 डिवाइडेड बाय 4 T is that आयटम. इतकं समजलं. त्याच्यानंतर द साइज ऑफ 3 12 डिवाइडेड बाय 4 T is that आयटम. सॉरी 12 डिवाइडेड बाय 4 सॉरी 3 into 3 ठीक है. T is that आयटम. त्याच्यानंतर द साइज ऑफ 3 into 3 9th that आयटम. 9व्या क्रमांकाची जी संख्या राहील ते राहील तुमचं काय Q3. मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे ही 12. Q3 इज इक्वल टू आपला उत्तर आलं 9. इतकं समजलं. 9 होतं 9 ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड. आता जो आपला ऍक्च्युअल QD उदाहरणात काय विचारलं होतं आपल्याला क्वार्टर डेविएशन काढा. Q3 मायनस Q1 डिवाइडेड बाय 2 हा त्याचा फॉर्म्युला आहे. Q3 किती काढला आपण 12 मायनस Q1 किती काढला आपण 4 डिवाइडेड बाय 2. QD is equal to 12 divided by 4 8 divided by 2. Answer is answer is 4. ठीक है. त्याच्यानंतर याचा अर्थबोध लिहायचा. इंटरप्रिटेशन आपको लिखना है. from the above series the quartile deviation is 4. इथे संपलं तुमचं गणित. समजलं.